स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल आणि स्वराज्य संघटनेच्या वतीने तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, त्याचबरोबर शहराचे आमदार असतील, हे या यात्रेत सहभागी झालेले आहेत। जवळपास 1111 फुटाची प्रतिकृती या ठिकाणी आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण मॅडम काय सांगणार नेमकं? बरं ठीक आहे, आमदार बोलतील, काय सांगाल? आज शिकुजी सोर्या यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली 1111 फूटची रॅली आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि त्यानिमित्ताने शाळकरी मुलं असतील, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असतील, कलेक्टर मॅडम, SP साहेब, CO साहेब, आयुक्त मॅडम आणि शिकुजीसारखे सर्व लोक या रॅलीत सहभागी झालेले आणि मोठ्या संख्येने आज अखंड भारत या निमित्ताने ही तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली। नक्कीच या ठिकाणी अखंड भारतासाठी या ठिकाणी ही रॅली काढण्यात आलेली। आपल्यासोबत स्वराज्य हे आहे, यांच्यासोबत स्वराज्य भारद्वाज जे आलेले आहेत त्यांच्याशी बात क्या बोलेंगे आप? मी काहीतरी बोलू शकतात, काय दिसतात आहेत, काय करतो आहे सगळे आपले राष्ट्र सब मिलके रहो और वतन से बड़ा कुछ नहीं है। ठीक है, तो सीधा सा संदेश है, आने वाली पीढ़ियों को कुछ ऐसा भारत दे के जाए जिसमें सब ईमानदारी से रह सकें और भारत को अपनी माँ माने। और जो नहीं मानता उनके लिए हमने वीडियो कर रखे हैं, हमारी भाषा देख लेना कैसे बोलते हैं हम। धन्यवाद। नक्कीच भारत देशाला आपली माता मानावं यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं या ठिकाणी भारद्वाज यांनी मत व्यक्त केलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।